न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर या बँकेचे ठेवीदार हे कालपासून बँकेच्या बाहेर आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं सध्या दिसून येते। बँकेकडून खातेधारकांच्या लॉकर्समधील किमती ऐवज काढण्याची परवानगी मिळाल्यानंतर खातेदारांची एकच गर्दी मुलुंडच्या शाखेबाहेर झाली आहे। सकाळपासून उन्हात लांब रांगांमध्ये खातेधारक उभे राहून आपल्या वस्तू परत मिळवण्यासाठीचा प्रयत्न करतात, ज्यामध्ये वरिष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। जे काय बँकेची मॅनेजमेंटने जो काय घोळ केला असेल, पण आता ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला त्रास होतोय ना। आता आमची मुलं आम्हाला म्हणतात अरे तू कोऑपरेटिव्ह बँकेत का अकाउंट ओपन केलं, तुम्ही एवढ्या नॅशनल बँकेत का ठेवलं नाही। तर ह्या बँकेवर मी विश्वास ठेवला म्हणून आम्ही आता सगळ्या अडचणीत आलेलो। जे काही लॉकर्समध्ये ज्याचे काय असतील दागिने ते आज केवढी मोठी आता सगळे सिनियर सिटीजन आहेत, आता मुलांना काय सांगणार तुम्ही। म्हणून आता सगळ्यांनी शहाणं व्हावं की कोऑपरेटिव्ह बँकेत अकाउंट कुणीही ओपन करू नये, एवढं मेहरबानी करून सगळ्यांना सांगा। आता बस झालंय कोऑपरेटिव्ह बँकेचं, कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेत अकाउंट ओपन करू नका। कारण आता सगळे काल 80-85 वर्षी लोक आहेत, लोकांची 15 लाख 20 लाख 25 लाख काय करणार तो माणूस, त्याला कोण त्याची श्युरिटी कोण देणार। आता आज प्रशासक नेमलाय म्हणून आज लोकसत्तेला आलेलं आहे, मे बी होईल सगळ्यांचं व्यवस्थित, पण हा त्रास खूप होतोय ना। आरबीआयच्या गाईडलाईनने बँक चालते, त्या आरबीआयच्या इन्स्पेक्शनमध्ये त्यांना काहीतरी फ्रॉड आढळला असेल, लोनिंगमध्ये काहीतरी फ्रॉड आढळला आहे म्हणून त्यांनी स्टॉप केलेले आहेत। डिपॉझिट देणं किंवा 5 लाखापर्यंतच्या डिपॉझिटला हे इन्शुरन्स आहे, गॅरंटी असते, समजलं। त्याला काय सेफ असतात, रिकवर आरबीआय करून देते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।